बोरिवलीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरून गेली। मॉरिसने अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार केल्यानंतर त्याने स्वतःला सुद्धा संपवलं। यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं। दरम्यान झालेल्या घटनेवर राज्यातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर राजकारण करू नका अशी प्रतिक्रिया दिली। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घडलेली घटना चुकीचं असल्याचं म्हटलंय की घटना गंभीर आहे, अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे। कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे। क्राईम कुठे गृहमंत्री कमी पडतायत का किंवा मग हे सगळं काय? ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामा नये या मताचा मी देखील आहे। पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी, तू माझ्या शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय। आता तुम्ही मी गप्पा मारतोय, पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही। आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, अशीच ओळख चांगली आहे, आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे सगळं त्याच्यामध्ये। या सगळ्यात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर आरोपांच्या फैरी झाडल्या। दरम्यान काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या प्रकरणावरून भाजपला धारेवर धरलं। तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजवले असून फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली। या पद्धतीचं गुंडाराज जो भाजपने निर्माण केलेला आहे, बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही। जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तडीपार गुंड त्यांच्याबरोबर फिरताना आपण पाहतोय आणि आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या खिरापतीसारख्या लोकांना बंदुकीच्या लायसन्स दिले जातात आहेत। म्हणजे आखरी सरकार काय या राज्यामध्ये गुंडाराजची निर्मिती करून या महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला संपुष्टात आणण्याचं पाप जे करतात आहेत, महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।